तेलकट पदार्थ सर्वात जास्त वाढले. तुम्ही डॉक्टर आहात किंवा इतर जी नॉर्मल ऑडियन्स आहे ना, कोणालाही हे एक गोष्ट नक्की माहिती की तेल हे हार्टसाठी खराबच आहे. ते किती इम्पॅक्ट करतं. फिजिकल इनॲक्टिव्हिटी हे हार्टसाठी किती डॅमेजिंग आहे. आपलं सगळं वर्क हे माइंडशी रिलेटेड. फिजिकल इनॲक्टिव्हिटीसाठी एकच गोष्ट ओव्हरकम करायला की लोक नॉनव्हेज खूप खातात. मग नॉनव्हेज खाल्ल्याने हार्टचा प्रॉब्लेम होऊ शकतो का. नॉनव्हेज जे रेड मीट आणि व्हाईट मीट आहे, रेड मीट म्हणजे मटण असेल आणि अजून बाकी गोष्टी, व्हाईट मीट म्हणजे चिकन, फिश. सो रेड मीटमुळे इंटेस्टाईनचा कॅन्सर होतं, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होतो आणि आपलं बॉडी बनलेली नाही आहे ते पचवायला. जर खायचं असेल नॉनव्हेज तर फिश, त्याच्यामधून वेगवेगळे आपल्याला न्यूट्रियंट्स पण मिळतात. इंडिया हा डायबिटीजचा हब आहे असं म्हटलं जातं. मग डायबिटीज झालेल्या लोकांना पण हार्ट ते सेन्सिटिव्ह असतात. डायबिटीज इज द नंबर 1 रिस्क फॅक्टर, नंबर 1 किलर आहे. तो हार्ट अटॅक येईल, पॅरालिसिस होईल, किडनी डिसीज होईल. सो डायबिटीज कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं. सर हार्टच्या रिलेटेड पाहिलं जातं की लोकांना समजतच नाही की मला हार्ट अटॅक आलाय का मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा तुम्ही काय सांगाल. ते मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपले जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर तन्मय कुलकर्णी. ते कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि त्याचसोबत ते महाराष्ट्रातील यंगेस्ट टावी एक्सपर्ट आहेत आणि ऑपरेटर आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपल्या हार्टमध्ये काय प्रॉब्लेम होतात आणि ते आपण डेली काही छोट्या छोट्या गोष्टी करून कसे अवॉइड करू शकतो. म्हणून बघत राहा आपला आजचा एपिसोड. तर सर आजचा जो आपला हा एपिसोड आहे त्यामध्ये आपल्याला हेल्थ म्हणजे हार्टच्या हेल्थविषयी माहिती करून घ्यायची आहे. आणि यंग ऑडियन्समध्ये आजकाल खूप प्रॉब्लेम होतात. म्हणजे आधी आपल्याला असं दिसायचं की जे अबव 40, 50, 60 अशी जी लोक आहेत त्यांनाच हार्टचे प्रॉब्लेम होते. पण आता आपलं लाईफच असं बनलं आहे की 25 एजमध्ये पण लोकांना हार्टचे प्रॉब्लेम होतात. म्हणून आज मला तुमच्याकडून डेली लाईफमध्ये अशा कुठल्या गोष्टी करायला हव्या आपण ज्याने आपण हार्टचे प्रॉब्लेम दूर करू शकतो हे जाणून घ्यायचं आहे. तर पहिलं तसं थँक्यू, तुम्ही आमच्या ह्या पॉडकास्टला आलात आणि तुम्ही आम्हाला गाईड करणार आहात. तर आपल्या ऑडियन्स तुमच्याबद्दल थोडंसं सांगू शकता. थँक्यू, तुम्ही मला इथे बोलवलं. सो या पॉडकास्टच्या निमित्ताने आपण हे डिस्कस करणार आहोत की रुटीन आयुष्यामध्ये आपण आपलं हृदय किती हेल्दी ठेवू शकतो आणि किती चांगल्या वेने ठेवू शकतो. सो जसं आपण बोलत होतो की मी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आहे, मी काम करतो तिकडे, कार्डिओलॉजिस्ट आहे. सो डेली मी तेच पेशंट्स आणि तेच हार्ट आणि आत्तापर्यंत तर मी खूप हजारो हार्ट्स बघितले आहेत, बरोबर, टच केले आहेत, बिकॉज मी इंटरव्हेन्शन करतो. ओके. सो अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी असो, वॉल ऑपरेशन असो, असं सगळंच करतो. सो खूप जवळून सगळे हृदय बघितलेले आहेत आणि खूप जवळून खराब हृदय आणि चांगले हृदय असे दोन्ही बघितलेले आहेत. सो त्यामुळे आता मी या पोझिशनमध्ये की मी सांगू शकतो खरंच की काय मॅटर करतं, काय नाही मॅटर करत. सो जसं तुम्ही विचारलं की यंग पेशंट्स किंवा यंग पीपल ज्यांना हार्ट हेल्दी ठेवायचं त्यांनी काय करावं. सो अशी गोष्ट आहे ना की युजली तरुण वयामध्ये हे हार्ट खूप हेल्दी असतं आणि ओव्हर द टाईम जसं आपलं वय वाढतं तसं ते हळूहळू खराब होत जातं. जसे आपले गुडघे खराब होतात, गुडघे बदलतो आपण आणि अजून काही डोळे कॅटरॅक्ट ऑपरेशन करतो, लेन्स बदलतो. पण हार्टचं तसं नाही आहे, हार्ट आपण बदलू शकत नाही. सो हार्ट खराब होईल पण ते बदलू शकत नाही आपण. हार्ट ट्रान्सप्लांट एक ऑप्शन आहे पण तो सगळ्यांसाठी नसतो. सो अशा वेळी आपण काय करतो, हृदय हे खराबच होऊ नये किंवा त्याला डॅमेज होऊ नये म्हणून काय करता येईल म्हणून आज आपण ते डिस्कशन करूया. सो युजली तरुण वयामध्ये तरुण वय म्हणजे आता आपण आजचं तरुण वय म्हणजे साधारण 40-45 पर्यंत पण आपण तरुण म्हणतोच. आणि त्यामुळे अशा वयोमानापर्यंत म्हणजे 15 ते 45 असं आपण पकडलं तर अशा वयोमानामध्ये डेली एक्सरसाइज करणं म्हणजे रोजचं कमीत कमी 30 मिनिट एक्सरसाइज करणं. आता एक्सरसाइज करणं म्हणजे काय, युजली खूप पेशंट्स असे म्हणतात की मी तर घरचं काम करते आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझी असते तर माझं तर चालणं होतंच घरच्या घरी. सो त्याला एक्सरसाइज आपण नाही म्हणू शकत. ते रुटीन काम आहे जे आपण करतोय. पण एक्सरसाइज म्हणजे मनाला पण माहिती पाहिजे की मी हे 30 मिनिटं हे बॉडीला एक्सरसाइज करतोय. जेव्हा 30 मिनिटं आपण डेडिकेटेडली मी आज व्यायाम करणार आहे हे ठरवतो तेव्हाच तो व्यायाम बॉडी ॲक्सेप्ट करते. जे आपल्या माइंडमध्ये तेच बॉडी ॲक्सेप्ट करेल. सो म्हणून खूप एक सिम्पल लहानपणी आपल्याला आई वडील सांगायचे की जेवताना फक्त जेवा, टी व्ही बघू नका किंवा अजून काही करू नका. कारण की जे जेवतोय ते मनातून बॉडीमध्ये तर जातं ते पण मनामधून पण ते गेलं पाहिजे की हो मी हे जेवतोय आणि हे माझ्या पचनी पडलं पाहिजे, म्हणजे पचन व्हायला पाहिजे चांगलं. तसंच आहे
जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा बॉडीला माहिती आहे, बॉडी एक स्पेशल हॉर्मोन्स रिलीज करते, एन्डॉर्फिन्स, फील गुड हॉर्मोन्स, त्याच्यामुळे हार्ट रिमेन्स हेल्दी. सो फक्त एक्सरसाइजमुळे नाही, पण एक्सरसाइजमुळे निघणारे हॉर्मोन्स त्याच्यामुळे पण बॉडी हेल्दी राहते. सो एक गोष्ट जर आजच्या पॉडकास्टमधून कोणाला समजायची असेल तर रोज अर्धा तास तरी एक्सरसाइज केली गेली पाहिजे. दॅट इज द की. एक्सरसाइज म्हणजे नक्की कुठल्या प्रकारची एक्सरसाइज, म्हणजे हार्टला बेनिफिशियल पण असली पाहिजे ना. बरोबर. नाहीतर उगाच असं पळा सुटलो आणि ज्याची कॅपॅसिटी नाही आहे त्यांनी पण जास्त हार्टला प्रेशर दिला, असं होऊ शकतं का? बिलकुल होऊ शकतं का. म्हणून एक्सरसाइज म्हणजे एक एरोबिक एक्सरसाइज असते, ज्याला आपण म्हणतो की स्टॅमिना बिल्डअप, आणि एक अशी एक्सरसाइज असते ज्याच्यामध्ये मसल्स बिल्ड होतात, वेट ट्रेनिंग. सो आपण सध्या वेट ट्रेनिंगबद्दल नाही बोलत आहे, आपण कार्डिओ एक्सरसाइजेसबद्दल बोलतो, एरोबिक एक्सरसाइजेस. सो ज्याला सवय नाही आहे त्यांनी फक्त वॉकिंगने स्टार्ट करावं. 30 मिनटं डेली वॉकिंग, ते पण थोडं फास्ट स्पीडनी. नॉर्मल स्पीडमध्ये एवढा हार्ट रेट वाढत नाही, आपल्याला हार्ट रेट वाढवायचा आहे. आणि तो हार्ट रेट कसा वाढवायचा, एक सिम्पल फॉर्म्युला आहे, तो सगळ्या गुगलवर अवेलेबल आहे. तुमचं जे पण वय असेल 220 मायनस तुमचं वय, हा तुमचा टार्गेट हार्ट रेट आहे, त्याच्या पुढे नाही जायचं. समजा 40 वयाचा मुलगा आहे तर 220 आणि 40 मधून गेले तर 180 उरतात. 180च्या आतच हार्ट रेट ठेवायचा आहे. खूप ओव्हर द बर्डन नाही करायचे की खूप एक्सरसाइज केली 180वर हार्ट रेट, मग तो पडू शकतात, कोलॅप्स होऊ शकतात. सो एजनुसार 220 मायनस ते एज, तर तुमचं टार्गेट हार्ट रेट त्याच्या आतच राहायचं आहे. सो अशी एक्सरसाइज जर सवय नसेल तर सुरुवातीला 30 मिनटं एक रुटीन वॉकिंग, थोडं स्पीड वाढवत जायचं, आणि 2 महिन्यांनी मग नॉर्मल एक्सरसाइजेस जशा सायकलिंग, ट्रेकिंग किंवा ट्रेडमिल टेस्ट, जिम, ट्रेडमिल एक्सरसाइज ही करू शकतो आपण. बरोबर. आणि आजकाल तर कसं झालं सर की जे आपलं क्विक फूड म्हणतो आपण त्याला, की फास्ट फूड येतं, की आता तर घरी बसूनच आपण 5-10 मिनिटांमध्येच ऑर्डर करू शकतो. जे की आपल्या आता नवीन नवीन कॅफेज निघत आहेत ऑनलाईन, त्यांनी 15 मिनिटात पण फूड येत आहे. आधी तरी थोडा उशीर लागायचा ऑनलाईन फूडला यायला, पण आता तर जास्त लवकर येत आहे. तर मग ह्या सगळ्यामध्ये तेलकट पदार्थ सर्वात जास्त वाढलेत. आणि म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात किंवा इतर जी नॉर्मल ऑडियन्स आहे ना, कोणालाही हे गोष्ट नक्की माहिती की तेल हे हार्टसाठी खराबच आहे. मग ते किती इम्पॅक्ट करतं? हा खूपच रेलेव्हंट प्रश्न आहे आजच्या जगामधला, कारण की आपल्या मोबाईलमध्ये झोमॅटो, स्विगी असे सगळे ॲप्स आहेत, आणि जे 10 मिनटात, 15 मिनटात, अर्ध्या तासात सगळं आणून देतील. प्रॉब्लेम असं झाला आहे की आपल्याला पहिले गावामधले रेस्टॉरंट्स माहिती होते की हे 10 रेस्टॉरंट्स हे चांगले रेस्टॉरंट्स, आणि मग आपण कधी मागवायचो तर त्याच्यातूनच मागवायचो. सो आपल्याला माहिती होतं की हे चांगलं अन्न येईल. पण आता असं झालेलं आहे की लिस्ट आहे 100 रेस्टॉरंट, आपण नाही गेलो सगळीकडे, आपल्याला नाही माहिती, आणि बिकॉज ऑफ सम ऑफर और बिकॉज ऑफ सम फॅन्सी फोटो जो त्याच्यावर लावलेला असतो ना, आपल्याला वाटतं की यार हे खावं, तर आणि ते आपण ऑर्डर करतो. ते ऑर्डर केलं, ते कसं आहे आपल्याला खरंच नाही माहिती, ते कुठलं ऑइल वापरले, किती दिवसांपासूनचं आहे. सो रिसेंटली खूप इंस्टाग्रामवर एक पोस्ट फेमस पण झाली की मुंबईमध्ये खूप खराब बटाटे वापरले बटाटे वड्यासाठी, आणि ते मग नोटीस केलं, आणि एका पॉलिटिकल पार्टीने त्याला ते रॅकेट उद्ध्वस्त पण केलं. सो अशा आपल्याला माहिती नाही काय. सो जर ऑर्डर करायचं असेल तर ट्रस्टवर्दी, जे आपल्याला माहिती की हा योग्य बनवतो हा रेस्टॉरंटवाला, त्याच्याकडूनच ऑर्डर करावं, किंवा सिम्पल घरीच बनवावं. कारण आजकाल इतकं ॲडल्ट्रेशन, इतकी भेसळ आहे की आपल्याला खरंच नाही माहिती आपण काय खातोय, आणि जे खातोय ते खरंच ते आहे का हे पण नाही माहिती. त्यामुळे खूप अवघड आहे. ऑइली टेस्ट डेव्हलप करायला ऑइल जास्त वापरलं जातं, वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात, ज्याच्यामुळे ती टेस्ट डेव्हलप होईल आणि एका माणसाला वाटेल की अरे छान, माझं पोट भरलं किंवा खूप छान वाटलं. पण जेव्हा असं वाटेल तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की नाही, काहीतरी चुकीचं आहे. बरोबर. कारण की रुटीन फूड असं नसतं की जे खूपच सॅटिस्फॅक्शन देईल. सो काहीतरी ॲबनॉर्मल, काहीतरी चुकीचं वापरलं आहे. सो ऑइली पदार्थ खूप अवॉइड करणं गरजेचं आहे. प्रोसेस्ड फूड अवॉइड करणं गरजेचं आहे. मग उरतं फक्त की जे रॉ फूड आहे ते घरी आणून आपण अन्न स्वयंपाक करणं. ओके, दिस इज द बेस्ट वे आजच्या युगात. मग फारच मेहनतीचं काम आहे. मग मेहनतीचं काम आहे, पण मेहनत आहेच. चांगलं आयुष्य जगायचं असेल तर मेहनत आपल्याला या वेनी करावी लागेल. नाही तर दुसरी मेहनत असते गोळ्या खाणं आणि हॉस्पिटलला येणं. त्या मेहनतीपेक्षा ही मेहनत ठीक आहे. सर हे म्हणजे किती, म्हणजे आपण
कम्प्लीट आजकाल असं झालं की कम्प्लीट पण नाही सोडता येते लोकांना. थोडंफार ऑफिसमध्ये काय सेलिब्रेशन आहे, हा. कोणी मित्राचं पार्टी आहे, काय तिथे खातो. पण कितीपर्यंत अलाउड आहे, म्हणजे तुम्ही महिन्यातून किंवा आठवड्यातून किती फूड खाऊ शकता बाहेरचं? सो आठवड्यातून एकदा किंवा जास्तीत जास्त 2दा बाहेरचं खूप तळलेलं किंवा असं पदार्थ ठीक आहेत कधीतरी. आठवड्यातून एकदा ठीक आहे, बाकी वेळी अवॉइड केलेलं बरं. आणि जेव्हा ऑफिसमध्ये असतो आपण सगळेच आजकालची तरुण पिढी बाहेर असते मोस्ट ऑफ द टाईम, घरी खूप कमी वेळा असते. सो अशा वेळी मग काय करावं? अशा वेळी एकदा डब्बा नेऊ शकतो आपण घरातून, हा एक ऑप्शन असतो. किंवा दुसरं जे हेल्दी आहे तेच खावं, कारण हेल्दी ऑप्शन्स पण आहेत या वेबसाईट्सवर. जसं सॅलेड ऑर्डर केलं, दॅट इज वन ऑफ द हेल्दी वे टू इट. सो आपण अशा प्रकारे अवॉइड करू. जर बाहेर जाणं अवॉइड नाही करू शकत तर मग तिथे जो हेल्दी ऑप्शन आहे तो घ्यावा, बरोबर. तर ते योग्य राहील. किंवा त्याचे अल्टरनेटिव्ह पण करू शकतो. म्हणजे मला वडापाव खायचा आहे तर मी तो तळलेला खाण्यापेक्षा कदाचित इडली जर प्रेफर केली तर त्याचा कमी इम्पॅक्ट होऊ शकतो. ॲब्सोल्युटली, यू आर राईट. बरोबर ना. मग असे कोणते फूड्स आहेत जे की आपण घेतले हवे? सो सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की फलाहार हे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट. जेवढी फळं आपण ॲड करू तेवढ्या कॅलरीज कमी जातात, न्यूट्रिशन पण मिळतं आणि पोट पण भरतं. बरोबर. सो जेवढं आपण प्रोसेस्ड फूड घेऊ, जेवढं स्वयंपाक केलेलं फूड घेऊ, त्याच्यामध्ये प्रोसेसिंग खूप. सो प्रोसेस नसलेलं म्हणजे फळं. सो फळं खाणं ज्याच्यामुळे पोट पण भरेल आणि न्यूट्रिशन मिळेल. तर एक मील तरी फळांचं हवं, की दुपारी बाहेर आहे तर दुपारी फळं खाऊन आपण पोट भरलं. सो असं आपण एक करू शकतो. जसं तुम्ही म्हटले ऑल्टरनेटिव्ह काय असेल, त्यातल्या त्यात हेल्दियर ऑप्शन. उपमा हेल्दियर आहे, इडली हेल्दियर आहे कम्पेअर टू अदर, म्हणजे तळलेला वडा किंवा वडापावपेक्षा हेल्दियर जे ऑप्शन्स आहे असे अवेलेबल असलेले पोहे आहेत. पोहे इज ऑल्सो इन स्मॉल क्वांटिटी इज स्टील हेल्दी. बरोबर. आणि ड्रिंक्सला ऑल्टरनेटिव्ह, जसं कोल्ड्रिंक कोक घेण्यापेक्षा आपण ताक घेतलेलं योग्य. लस्सीमध्ये खूप फॅट आहे तर मग लस्सी घेण्यापेक्षा ताक इज बेटर. बरोबर. किंवा नॉर्मल चहापेक्षा ब्लॅक टी, ज्याच्यामध्ये शुगर न ॲड करता फक्त पाणी आणि जस्ट एक टेस्टसाठी बॅग बुडवली आहे ब्लॅक टीची. म्हणजे असं आपण ऑल्टरनेटिव्ह करून आपण त्याला ओव्हरकम करू शकतो. बरोबर. म्हणजे आपले जे कोर इंडियन फूड आहेत ते घेतलेले बरे, तो एक अर्थाने. बरोबर. म्हणजे जे लस्सी आहे, तुम्ही ताक आहे, तर तेच सर्वात बेस्ट वर्क करतात. आणि मग सर आपण असं एक जाणवतं की जे पहिल्यासारखे आता जॉब पण आहेत ना, घरी बसून झालेत किंवा एका जागेवर बसून झालेत. पहिले जुन्या काळामध्ये आपल्या आई वडिलांचे आपण जॉब बघतो की त्यांना इकडे तिकडे जायला लागायचं आणि ट्रॅव्हल पण असं असेल की सायकल वगैरे घेऊन जा किंवा खूप मेहनतीने जायला लागायचं. आता आपण एक कॅब बुक केली का आपण लगेच तिथपर्यंत पोहोचतो आणि जाऊन पण चेअरवरच बसतो. मग फिजिकल इनऍक्टिव्हिटी हे हार्टसाठी किती डॅमेजिंग आहे? हे सर्वात महत्त्वाचा जो तुम्ही प्रश्न विचारला, फिजिकल इनऍक्टिव्हिटी हेच डॅमेजिंग आहे हार्टसाठी सर्वात जास्त. सर्वात टॉपमध्ये हेच प्रॉब्लेम आहे की सेडेंटरी लाईफस्टाईल. वेगवेगळे शब्द आहेत, सेडेंटरी लाईफस्टाईल किंवा व्यायाम न करणं किंवा अंग जास्त न हलवणं. आणि आजच्या युगामध्ये हा प्रॉब्लेम इतका वाढलेला आहे कारण की आपलं सगळं वर्क हे माइंडशी रिलेटेड, की कोण किती हुशार आहे, कोण कसं प्रोसेस करतो त्यानुसार ते काम आहे. जसं वर्क फ्रॉम होम असेल किंवा कुठे, की त्याचं माइंड किती चालतंय त्यानुसार. पण शरीर चालत नाही. आपलं माइंड 100 पटीने जास्त चालतंय पण शरीर बसून राहतंय. सो हे कोऑर्डिनेशन योग्य नाही, कारण की आपलं शरीर आणि मन असं बनलंय की दोन्ही एकत्र काम करतात. सो म्हणून आजकाल जसं आपण म्हणतो हार्टच नाही, बाकी सगळे जसे इरिटेबल बाउल सिंड्रोम एक्झाम्पल IBS म्हणतो, त्याला काय होतं की जेवढं माइंड चालेल तेवढ्या वेळा व्यक्तीला पळसाकडे जावं लागतं, मोशन होते. म्हणजे दिवसातून 2 वेळा व्हायला पाहिजे असं आपण एक ॲव्हरेज पकडलं तर 7-8 वेळा लोक बाथरूममध्ये जात आहेत. सो का? कारण की माइंड इतकं चालतंय की माइंड बरोबर सगळी बॉडी पण फास्ट होऊन जाते, पण हलत नाही, फक्त मधली प्रोसेस फास्ट. सो फिजिकल इनॲक्टिव्हिटीसाठी एकच गोष्ट ओव्हरकम करायला की आपण ठरवणं की मला 30 मिनटं ते 1 तास व्यायाम करायचा आहे, कमीत कमी 30 मिनटं झालाच पाहिजे. सो जिथे अवॉइड करता येईल, जसं 4थ्या मजल्यावर यायचं आहे तर आपण जिना घेतला लिफ्ट घेण्याच्या ऐवजी. जर आपल्याला 5 मिनिटाच्या अंतरावर कुठे जायचं तर चालत गेलो बाईकपेक्षा. सो ह्या इतक्या छोट्या गोष्टी ज्या आपण चेंज केलं तर आपलं आयुष्य खूप चांगलं होऊ शकतं. सो जिथे जमेल तिथे चालणं, जिथे जमेल तिथे सायकल चालवणं, जिथे जमेल तिथे जिना चढणं आणि जेवढं चालता फिरता येईल किंवा व्यायाम करता येईल तेवढं करत राहणं.
मग काही काही जण आता क्विक वेलनेस पण काढतायत. मग आपण बसून पण काय करू शकतो का ऍक्टिव्हिटीज जे की आपल्या हार्टसाठी योग्य राहतील? नक्की नक्की बसून आपण ॲक्टिव्हिटीज असे करू शकतो की पेडल्स असतात, पाय हलवत राहणं. ओके. आणि मध्ये मध्ये वेट ट्रेनिंगचा अर्थ काय मसल्स, पण मसल्सला इफ यू हॅव ग्रिप, असे ग्रिप्स आहेत त्यांनी पण मसल्स यूज होतात, तर हाताचे, फोर आर्म्सचे. सो असे काही मध्ये मध्ये अशा ॲक्टिव्हिटीज करणं ज्याच्यामध्ये मसल्स यूज होतात. मसल्स एक्स्ट्रा कॅलरी खाणार, यूज करणार, म्हणजे वजन नाही वाढणार. ओके. सो हे त्याच्या मागचं टेक्निक आहे. मग हे वजन वाढण्याचं तुम्ही मेन्शन केलात, तर वजन आणि हार्टचे प्रॉब्लेम्स याचा संबंध आहे? हो हो, एकदम क्लोजली असोसिएटेड. जेवढं वजन जास्त तेवढं ॲबनॉर्मल वजन जास्त, फॅट जास्त, तेवढं हार्टची रिस्क खूप जास्त. फक्त हार्ट नाही, ब्रेनचा पण प्रॉब्लेम, पॅरालिसिस, हार्ट अटॅक हे वजनामुळे जास्त वाढतं. पण फक्त वजन हे रिस्पॉन्सिबल नाही आहे. वजन आणि वरी म्हणजे चिंता आणि वजन हे दोन्ही असोसिएटेड आहे. जेवढी जास्त चिंता तेवढी जास्त भूक लागते, जेवढी जास्त भूक लागते तेवढं आपलं वजन वाढतं. आणि आपण हलत नाही किंवा व्यायाम करत नाही तर ते मग कुठे जाणार एवढं खाल्लेलं, तर ते किलो कॅलरी एक्स्ट्रा होऊन आपल्या पोटाशी आणि सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी फॅट जमा होतं. सो मग ते खराब करतं आपल्या बॉडीला मधून, आणि मग तिथे कोलेस्ट्रॉलचे स्पॉट्स बनायला लागतात हार्टमध्ये. आणि मग ते असं फॅट वाढत वाढत ब्लॉक्स तयार होतात. सो काय करावं? वजन कंट्रोल ठेवणं, त्यासाठी व्यायाम करणं, त्यासाठी मसल्स किंवा हार्टच्या ॲक्टिव्हिटीज वाढवणं, हेच सगळं लिंक आहे. बरोबर. दिसायला वेगवेगळं वाटतं, पण सगळं लिंक्ड आहे. सायकल आहे सगळी सायकल कनेक्टेड एकमेकांना. म्हणजे एक गोष्ट एक केली नीट, तर म्हणजे आपण म्हणतो ना की उशिरा झोपलो का आपलं सकाळी टॉयलेटला लवकर होत नाही, आणि मग झालं नाही का मग आपला दिवस खराब जातो, बरोबर. आणि मग परत ऍसिडिटी होते, आणि ऍसिडिटी त्यामुळे होते की आपण उशिरा झोपतो. बरोबर ना? बरोबर. एक सायकल बिघडली का कम्प्लीट सायकल बिघडते. हो. मग पुढचं सर असं आहे की मग आता झोपेवरच आपला विषय निघालाय, तर मग झोप जर नसेल व्यक्तीची, तर झोपेचा आणि हार्टचा काय संबंध? सो झोप जेव्हा कमी होते किंवा ॲडिक्वेट जी 6 तास तरी कमीत कमी पाहिजे ती होत नाही. जर 4 तास होते, 3 तास होते, 5 तास होते, किंवा 6 तास होणारी झोप पण साऊंड स्लीप नाही आहे, की पूर्णपणे नीट लागलेली नाही, मध्ये मध्ये उठणं आहे किंवा त्रास होतो, नीट झोप नाही लागली असं. सो अशा वेळी होतं काय, BP वाढतं. बरोबर. बॉडीवर स्ट्रेस येतो. तर बॉडीवर जेव्हा स्ट्रेस येतो, BP वाढतं, तेव्हा अल्टिमेटली त्याचा फायनल रिझल्ट आहे की हार्टमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात. तर अल्टिमेट रिझल्ट असा होतो. तो वेगवेगळ्या सायकल्स थ्रू जाते, की झोप नाही झाली, मग BP वाढलं, मग हार्ट रेट वाढला, त्यातून मग माइंड पीसमध्ये नाही, पीसफुल माइंड नाही, मग ॲसिडिटी होणार, ॲसिडिटी झालं, असं सगळं वेगवेगळ्या गोष्टी होत राहणार. तर झोप सर्वात महत्त्वाची आहे. सर्कॅडियन रिदम ही मेडिकल टर्म आहे त्याच्यासाठी. सर्कॅडियन रिदम म्हणजे आपला क्लॉक जो आहे, बॉडीचा एक क्लॉक. तुम्हाला जाणवलं असेल असं की कधी तुम्ही ठरवता की मला सकाळी 6ला उठायचं आहे, बरोबर, आणि तुम्ही विदाऊट अलार्म उठू शकता. सो म्हणजे बॉडीचं एक क्लॉक आहे, बॉडीला माहिती आहे सकाळी 6 वाजलेले आहेत आणि मला आता उठायचं आहे. सो हे पहिल्यापासून आपण करत आलेलो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर बॉडीचं एक क्लॉक आहे स्वतःचं. सो जेव्हा आपण ते खराब करतो, म्हणजे उशिरा झोपून उशिरा उठून, तेव्हा सगळ्या गोष्टी गडबडीत. मग ते गडबडल्या कशा जातात की ॲसिडिटी होणं, मग हार्टवर जोर येणं, मग इरिटेशन होणं परत, कारण की झोप नीट नाही झाली, तर मग इरिटेशन होऊन परत ही सायकल वाढतच जाते. बरोबर. सो झोप महत्त्वाची आहे, कमीत कमी 6 तास, कमीत कमी. ओके. तर सर, मी बऱ्याच व्हिडिओ बघतो, त्यामध्ये सांगितलं जातं की साखर आणि मीठ हे खूप डॅमेजिंग आहे, तर मग यावर तुमचं काय ओपिनियन आहे? सो कसं, बरोबर आहे ते म्हणणं, साखर आणि मीठ डॅमेजिंग आहे, पण नेहमी नाही. जर एक्सेसिव्ह क्वांटिटीमध्ये घेतलं आपण मीठ, एक साधारण मी म्हटलं तर 4 चमचे मीठ हे खूप जास्त डेलीसाठी होऊ शकतं. 2 चमचे इनफ आहेत. सो असं जेव्हा खूप मीठ टाकलं जातं तेव्हा आपल्या मीठ म्हणजे सोडियम, सो सोडियम पाण्याला धरून ठेवतं. बरोबर. जेव्हा पाण्याला धरून ठेवतं तेव्हा बॉडीमध्ये सूज येते. ओके. सो म्हणून खूप सोडियम किंवा खूप मीठ खाणं म्हणजे सूज येणं, म्हणजे असं ॲक्च्युली सूज नाही दिसत, पण वजन वाढतं, पाणी खूप जमा होतं. त्यामुळे एक्सेसिव्ह मीठ हे नेहमीच
आपण डिस्करेज करतो की नको घ्यायला. बरोबर. जेवढं आपल्या टेस्टला ॲडिक्वेट आहे तेवढं गुड इनफ. आणि साखर पण एक ॲडिक्वेट, जेवढं अवॉइड करू शकू आपण वरची साखर तेवढं बेस्ट. ओके. चहामध्ये साखर अवॉइड केलेलं योग्य, किंवा अजून ॲडेड काहीतरी साखर टाकली कशामध्ये जस्ट बिकॉज त्याला आपल्याला अजून गोड बनवायचं, ते अवॉइड केलेलं योग्य. जे नॅचरली स्वीट गोष्टी आहेत, आंबा फॉर एक्झाम्पल, आंबा ते खाणं एकदम योग्य. ओके. जसं आता मागच्याच आठवड्यामध्ये एक हार्ट अटॅकचे पेशंट होते, 40 वर्षाचंच वय. त्यांना मोठा ब्लॉक होता, 90% ब्लॉक होता आणि त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्यांच्याशी बोलताना मला हे कळलं की त्यांना मीठ टाकलेलं खूप आवडतं गोष्टी, म्हणजे अन्नावरून मीठ घ्यायचं, ॲडेड जेवढं मीठ करता येईल तेवढं, किंवा मीठ असलेले पदार्थ जसं नमकीन आणि लोणची हे खूप आवडतं. सो मग त्यांना आम्ही हे सांगितलं की तुमचं BP खूप शूट झालं आहे, ब्लॉक्स झाले, सो तुम्ही मिठाचं सेवन कमी करा. ओके. सो जेव्हा मिठाचं सेवन कमी होईल तेव्हा खूप गोष्टी सॉर्ट आउट होते. ओके. हां. खूपच डॅमेजिंग आहे मीठ बघायला गेलं तर. येस. आणि मग साखर सर जी आहे ती म्हणजे एक प्रकार स्लो पॉइझनच आहे ना? साखर पण स्लो पॉयझन आहे, कारण की साखर हे अशी गोष्ट आहे जी सॅलेड खाल्लं आपण, एक फळ खाल्लं वर्सेस एक छोटी चिमूटभर साखर, हे इक्वल असतं. ओके. सो चिमूटभर साखर आपण कधी एवढीशी खात नाही, आपण जास्तच खातो कारण की आपल्याला भूक लागलेली असते किंवा अजून वरती टाकतो. तर साखरचे किलो कॅलरीज खूप होतात. किलो कॅलरीज शरीरामध्ये कुठे जाणार? जर आपण व्यायाम नाही करत आहे आणि आपण ते बर्न नाही करत आहे तर ते पोटात साठणार, मांडीत साठणार आणि ते फॅट डॅमेज करणार सगळे. बरोबर. मग जास्त शुगर खाल्ल्यामुळे शुगर होते, हे जी मिसकन्सेप्शन आहे ते ॲक्च्युअली नाही, डायरेक्ट नाही, पण जास्त शुगर खाल्ल्यामुळे फॅट वाढतं, फॅट वाढल्यामुळे इन्शुलिन कमी पडतं आणि शुगर होते. ओके. असं ते लिंक आहे. म्हणजे लोकांना वाटतं की फक्त साखर मग अवॉइड करतात. हां. पण मग ते फॅट ते इतर गोष्टी पण वाढत असेल ना? इतर गोष्टीमुळे वाढतं. साखर त्याच्यामधली एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कार्बोहायड्रेट्स. ओके. आणि मग बाकीच्या कुठल्या गोष्टी आहेत सर? सो साखर एक झालं, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स जे ऑइली आणि जे खूप तूप जास्त आहे. सो घरचं तूप चांगलं असतं, पण एक क्वांटिटी, प्रत्येक गोष्टीची क्वांटिटी आहे नाही का. आपण एवढं तूप खाल्लं पाहिजे, एवढंसं लोणचं खाल्लं पाहिजे, एवढी साखर खाल्ली पाहिजे, एवढं मीठ खाल्लं. जेव्हा ते एक्सेस होत आहे तेव्हाच प्रॉब्लेम येतो. आपलं मराठी कल्चर आहे, आज आपण मराठी पॉडकास्टवर आहे, आपण सगळे गावातून आलेलो आहोत. सो गावाकडची पद्धत कशी होती की जेव्हा सण असेल तेव्हाच गोड बनेल. रोजचं गोड नाही बनायचं, रोज श्रीखंड नसायचं, रोज आमरस नसायचं, रोज खीर नसायची, फक्त सणावाराला असायची, म्हणजे महिन्यातून एकदा जास्तीत जास्त. पण आता काय झालंय की गोड शिवाय तर थाळीच बनत नाही आपली. सो काही ना काही गोड आहेच. आपल्या रेस्टॉरंटमध्ये पण डिझर्टचा ऑप्शन लई विचारतो. तुम्हाला जेवण नाही झालं का ते विचारायला येतात की तुम्हाला डिझर्टमध्ये सर काय आणू. बरोबर. आणि म्हणजे आपल्याला नाही पाहिजे तरी ते समोर आणून ठेवणार आहे की बघा, आणि आपलं मन आहे ते बघितलं की आपल्याला काही ना काही खावंसं वाटतं. अरे ब्राउनी आहे, अरे गुलाबजाम आहेत, अरे अजून काहीतरी आईस्क्रीम आहे. सो आपण, आपल्या बॉडी बनलीच नाही खरं रोज एवढं इंटेक घेण्यासाठी. आणि गोड पदार्थाचा प्रॉब्लेम असा आहे, गोड पदार्थांमधून कॅलरीज खूप येतात. मग कॅलरीज खूप येतात तर बॉडीला आता कळत नाही काय करावं या कॅलरीज, ते जमावून ठेवते, साठवून ठेवते. सो जे खूप जुनं कल्चर होतं, एकदम जुनं, ज्याला आपण म्हणतो की पूर्ण सिव्हिलाइज्ड डेव्हलप होण्याच्या आधी पण, सिव्हिलायझेशनच्या आधी पण जे आपण रुटीन, त्याच्यामध्ये लोक खूप पातळ, सडपातळ होते, लीन होते. ते त्यांची फास्टिंग असायची कारण जेवण अवेलेबलच नव्हतं. सो जेवणासाठी भटकंती म्हणजे चालणं फिरणं. मग जेवण मिळालं ते पण रॉ, नॅचरल जेवण जे असेल ते, कंदमुळं असतील, फळं असतील, बरोबर, आणि त्याच्यामध्ये सॉल्ट नाही, त्याच्यामध्ये साखर नाही आहे, आणि ते घ्यायला पण चालत जायचंय किंवा पळत जायचंय, आणि मध्ये वाघ लागला मागे तर पळायला पण यायचं. हे सगळ्या गोष्टींमुळे एक्सरसाइज व्हायची, बरोबर, नॅचरल फूड मध्ये जायचं बॉडीमध्ये, आणि एक्स्ट्रा साखर किंवा मीठ काही नव्हतंच, त्यामुळे त्याचा खाण्याचा संबंधच नाही. सो अशा ज्या बॉडीज आढळल्या, उत्खननात सापडल्या, त्यांच्या बॉडीमध्ये एकही कोलेस्ट्रॉल डिपॉझिट नाही आहे. आणि आजच्या सोसायटीमध्ये 20व्या वर्षी पण मुलाला कोलेस्ट्रॉल डिपॉझिट आहे. म्हणजे फरक काय? अन्न सर्वात महत्त्वाचं. जे आपण मध्ये टाकतोय हे खूप केअरफुली, आपण काय टाकतोय मध्ये हे माहिती पाहिजे. फक्त जिभेवर आवडतंय म्हणून खाणं किंवा पोटभर खाणं
खूप भूक लागते म्हणजे काहीतरी माइंड स्ट्रेसफुल आहे, तर खूप आपल्याला 3 गोष्टी सॉर्ट आउट करायच्या आहे याच्यामध्ये. आपण काय खातोय हे माहिती पाहिजे, बरोबर. काय विचार करतोय हे माहिती पाहिजे, आणि किती हलतोय म्हणजे व्यायाम करतोय हे माहिती पाहिजे. जर हे सॉर्ट आउट झालं तर लाईफ इज गुड. मस्तच. आणि मग सर पाणी जेव्हा पितो तर मला हा प्रश्न होता की पाणी आणि हार्ट अटॅक किंवा हार्टचे प्रॉब्लेम्स त्यांचा काय संबंध आहे, कसं टाळू शकतो पाणी पिऊन? सो युजली नाही आहे असं डायरेक्ट संबंध. पाणी इज गुड फॉर हार्ट जेवढं आपण हायड्रेशन ठेवू, स्पेशली भारतामध्ये, कारण इतकं ऊन असतं, इतका घाम येत असतो की डिहायड्रेशन होतं. आणि त्यातून आपण AC मध्ये बसतो आजकाल, बरोबर. AC मध्ये आपण कॉफी पितो, चहा पितो, त्याच्यामुळे अजून डिहायड्रेशन होतं. बरोबर. सो कॉफी इज द वर्स्ट फॉर डिहायड्रेशन. म्हणजे कॉफी पिणं इज गुड, असं नाही की कॉफी नाही प्यावी, पण कॉफीमुळे डिहायड्रेशन होतं. AC मध्ये बसून आपल्याला ती तहान एवढं जाणवत नाही. त्यामुळे काय होतं, डिहायड्रेशनमुळे हार्ट रेट वाढतो. सो एक सिम्पल गोष्ट आहे, जेव्हा पण आपल्याला असं वाटतं की चक्कर येते किंवा मला चांगलं नाही वाटत आहे, धडधड होतंय छातीत, सो ही रेडियल आर्टरी म्हणजे ही पल्स, ही नाडी बघितली आणि ती 100च्या वर असेल तर समजून घ्यायचं की आपल्याला डिहायड्रेशन झालेलं आहे. ओके. मग आपण एक अर्धा लिटर ते 1 लिटर पाणी या 1 तासामध्ये पिऊन हायड्रेशन मेंटेन करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि मग फूड हॅबिट्सवर येऊ सर, म्हणजे आता लोक नॉनव्हेज खूप खातात, मग नॉनव्हेज खाल्ल्याने हार्टचा प्रॉब्लेम होऊ शकतो का? ओके. सो नॉनव्हेज खाल्ल्याने डायरेक्टली होत नाही, पण इनडायरेक्ट होतो. नॉनव्हेज जे रेड मीट आणि व्हाईट मीट आहे, रेड मीट म्हणजे मटण असेल आणि अजून बाकी गोष्टी, व्हाईट मीट म्हणजे चिकन, फिश. सो रेड मीटमुळे इंटेस्टाईनचा कॅन्सर होतं, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होतो. ओके. आणि आपलं बॉडी बनलेली नाही आहे ते पचवायला. सो कधीतरी खाणं खूप ठीक आहे, कधीतरी खाणं, पण नेहमी रेड मीट किंवा व्हाईट मीट खाणं अवघड. सो रेड मीट हे कोलॉनचा कॅन्सर करतो, इंटेस्टाईनचा कॅन्सर करतो, हे प्रूव्हन. मग चिकन जे व्हाईट फिश आहे, सो फिश इज व्हेरी गुड. जर खायचंच असेल नॉनव्हेज तर फिश खावं, त्याच्यामधून वेगवेगळे आपल्याला न्यूट्रियंट्स पण मिळतात. चिकन खाणं इज ऑल्सो गुड. पण एक रिसेंट स्टडी मी परवाच वाचत होतो जर्नल, त्याच्यामध्ये एक रिसेंट स्टडी आले की चिकनची पण अमाऊंट किती असावी. जर 2 किलोहून जास्त चिकन आठवड्याला कन्झ्युम होते तर त्याला इंटेस्टाईनचे त्रास होण्याचे म्हणजे शक्यता आहे. ओके. म्हणजे चांगले तुम्ही सांगितलं लोकांना, नाही तर लोक तर आपले कॅल्क्युलेशनच नसतील करत हो, की मी किती खातोय म्हणून. रोजचं चिकन आहे, काही काही लोकांचं रोजचं काही ना काही आहे नॉनव्हेज, त्यापेक्षा लिमिटेड क्वांटिटी, त्यामुळे मग ते बंद पण नाही करावं लागणार आणि एन्जॉय पण होईल. सो डेली अवॉइड करणं इज द बेस्ट वे. फर्स्ट. सेकंड, खायचंच असेल तर फिश. थर्ड, चिकन आवडतंय तर मग लिमिटेड क्वांटिटी. बरोबर. आणि मग आता चिकनचा विषय आहे तर मग लोक अल्कोहोल पण घेतात, मग ते अल्कोहोल पण डॅमेज असू शकतं ना? अल्कोहोल तर इट्स अ पॉयझन अल्टिमेटली. अल्कोहोल पॉयझन. पण घ्यायचंच असेल तर कोणी आता रोखू नाही शकत, पण खूपच लिमिटेड क्वांटिटी घ्यावी जर घ्यायचंच असेल तर. पण फर्स्ट चॉईस इज न घेणं, कारण अल्कोहोलमुळे लिव्हर पण खराब होणार आहे, हार्ट पण खराब होणार आहे, आणि अल्कोहोलमुळे डिहायड्रेशन खूप होतं. पण अल्कोहोल पिल्या पिल्या सगळे बाथरूम्स फुल असतात. याच्यामुळे काय, कारण खूप युरिन लागते सगळ्यांना. युरिन का लागते, कारण की डिहायड्रेशन सुरू होऊन जातं आणि मग पाणी पिलं नाही जात, होशमध्ये नाही राहत लोक, आणि सगळं मग खराब होऊन जातं. सो हॉलिडे हार्ट सिंड्रोम म्हणून एक गंमत, एक सिंड्रोम आहे, एक कन्सेप्ट आहे, हॉलिडे हार्ट. सो हॉलिडेवर काही व्यक्ती जातात आणि जे खूप दारू पितात तिथे, आणि दुसऱ्या दिवशी त्यांना हार्टचे रिदमचा इश्यू होतो, कधी कधी तर डेथ पण होते. सो खूप जास्त त्याला बिंज ड्रिंकिंग म्हणतो. बिंज ड्रिंकिंग इज ऑल्सो व्हेरी बॅड, म्हणजे एकाच वेळी खूप पिणं. मी आठवड्यातून, मला खूप पेशंट्स येतात की किती पितात तुम्ही दारू, असं मी विचारलं पेशंटला, तर ते म्हणतात जास्त नाही पित सर, मी महिन्यातून एकदाच पितो. तर ठीक आहे, मग एका वेळी किती पितात महिन्यातून? अर्धी बाटली विस्की. असं म्हणजे अर्धी बाटली खूप जास्त आहे, खूप, एका व्यक्तीसाठी एका वेळी. ओके. सो दॅट इज बिंज ड्रिंकिंग. बिंज ड्रिंकिंग ही कन्सेप्ट म्हणजे खूप एका वेळी खूप जास्त पिणं. दॅट इज व्हेरी हार्मफुल टू हेल्थ, स्पेशली फॉर हार्ट. डायरेक्ट म्हणजे हार्ट डॅमेज होऊ शकतो. हार्ट डॅमेज होतं, डायरेक्ट हार्ट डॅमेज होतं. जास्त दारू जेवढी तेवढं हार्ट वीक होऊन जातं, पंपिंग कमी करतं.
ओके. मला असं वाटलं होतं की फक्त ते पोटामध्ये लिव्हरचाच प्रॉब्लेम होतो का काय असं, म्हणजे हा. मोस्ट ऑफ द नॉर्मल जी ऑडियन्स आहे त्यांना असं वाटतं की अल्कोहोल घेतल्यामुळं लिव्हरचं डॅमेज होतं, लिव्हर फुटला. लोक म्हणतात ना हो की हो ह्याने एवढी दारू पिली की ह्याचा लिव्हर फुटला. बरोबर. तर त्यांना कोण असं नाही म्हणत की अरे ह्याने दारू पिली म्हणून याला हार्ट अटॅक आला. हो. अशी कन्सेप्ट पाहायला मिळत नाही आपल्याकडे. हो आणि आता एक सर आहे की लोक रील्स बघत बसतात, स्क्रीनवर दिवसभर बसतात. तर मग आता तुम्ही जसं सांगितलं एक सायकोलॉजिकल इफेक्ट सांगितलात की जे खाताना तुम्ही बघता त्याचा तुमच्या माइंडवर परिणाम होतो आणि त्याचा इनडायरेक्टली तुमच्या हार्टवर होतो. बरोबर. मग हे स्क्रीन बघणं, रील्स बघणं हे पण डॅमेजिंग आहे का? यू आर राईट. स्क्रीन टाईम ॲक्च्युली आपण हे सोशल मीडियावर आज पॉडकास्ट शूट करतोय आणि आपण सोशल मीडिया विरुद्धच बोलतोय. पण ते खरं आहे की एक सोशल मीडियाचं यूज एक लिमिटेड नॉलेज गेनिंगसाठी किंवा एंटरटेनमेंटसाठी खूप चांगलं आहे. पण जेव्हा ते एक्स्ट्रा होतं आहे की स्क्रीन टाईम इज 2 आवर्स 3 आवर्स 4 आवर्स की कंटिन्यू चालूच आहे, तेव्हा हे त्रास सुरू होतात. कारण की कंटिन्युअसली माइंड इज वर्किंग आणि यू आर हिअरिंग एव्हरीथिंग निगेटिव्ह इन टुडेज वर्ल्ड. सगळं निगेटिव्ह आहे. आज तिकडे हल्ला झाला, आज तिकडे एक डेथ झाली, आज तिकडे ॲक्सिडेंट झाला, आज तिकडे एक बॉम्ब पडला, एक तरुण व्यक्ती जिममध्ये गेला. असं इतकं निगेटिव्ह गोष्टी ऐकायला मिळतात की आपलं थिंकिंग बिकम्स निगेटिव्ह की यार हे या जगामध्ये सगळं खराबच चालू आहे, काही चांगलं चालूच नाही. आणि चांगल्या न्यूजला व्ह्यूज मिळत नाही किंवा चांगल्या TRP मिळत नाही, त्यामुळे न्यूजवाले चांगलं सांगत नाही. सो निगेटिव्ह जसं सांगितलं ते पहिले, जसं आता इंडिया पाकिस्तानचं झालं, एक आठवडा रात्रभर लोक जागे होते की रात्री काय चालू आहे, रात्री आज काय झालं, न्यूज चॅनल आज कुठे बॉम्ब पडला वगैरे. क्युरिओसिटी असणं एकदम योग्य आहे, ते मी पण केलं एक रात्र. पण नंतर मला कळालं की जरा न्यूजवाले जास्त करतायत, आपण उद्या वाचू काय झालं. सो तेव्हा आपल्याला कळतं की खूप निगेटिव्हिटी आहे सोशल मीडियावर काही काही ठिकाणी. तो आपण ते अवॉइड केलेलं बरं. पॉझिटिव्ह व्हिडिओज बघितलेले योग्य, एज्युकेशनसाठी बघितलेलं योग्य, एंटरटेनमेंटसाठी लिमिटेड टाइम इज गुड. बरोबर. आणि बघायचं आमचा पॉडकास्ट बघा. येस, मराठी पॉडकास्ट इज द बेस्ट पॉडकास्ट करंटली, जो तुम्हाला योग्य माहिती देऊ शकतो. आणि सर एक असतं की आपल्या आई वडिलांचं असतं की औषधं जी त्यांची रेग्युलर चालू असतात तर ते चुकीच्या वेळी घेतात. मग चुकीच्या वेळी औषधं घेणं पण डॅमेजिंग आहे का? हो हो. आपण जे पण बाहेरून टाकणार आहोत बॉडीमध्ये, या शरीरामध्ये ते अन्न असो, गोळ्या असो किंवा विचार असो, काही जे मध्ये चाललंय ते सिलेक्टिव्हली गेलं पाहिजे. आणि जर ते बाहेरचं गोळ्या खाणं असो किंवा अन्न खाणं असो, ते डॅमेज करू शकतं. बरोबर. सो त्याची पहिली गोळ्या खाण्याची गरज आहे का, आणि जर खाण्याची गरज आहे तर कधी घ्यावं हे खूप महत्त्वाचं. म्हणजे बीपीची गोळी सकाळी उठल्यावरच घेणं योग्य असतं. काही लोक म्हणतात मी दुपारी जेवतो म्हणून मी दुपारी घेतो, नाही, तसं नाही. कारण जेव्हा उठतो तेव्हा ते आपले हॉर्मोन्स जागे होतात आणि BP वाढतं, हार्ट रेट वाढतो, आपण काम सुरू करतो, तेव्हा ती गोळी घेणं गरजेचं, ज्याचं खूप वाढतं BP. पण सकाळची टाईम गेला, एक्सरसाइज केली आणि नंतर मग खूप BP वाढलं म्हणून गोळी घेतली दुपारी, असं योग्य नाही. सो गोळीचा टाईम खूप महत्त्वाचा आहे. आणि जर अयोग्य वेळ घेतलं तर डॅमेज होऊ शकतो, जो साईड इफेक्ट्स जास्त होऊ शकतो. सो प्रत्येक गोळीचा साईड इफेक्ट असतो आणि एक इफेक्ट असतो. सो जेव्हा साईड इफेक्ट्स मिनिमल आणि इफेक्ट खूप चांगला, तेव्हाच आपण गोळ्या देतो. अननेसेसरी गोळ्या घेणं, ॲसिडिटीची, मल्टीव्हिटॅमिनची, हे पण अवॉइड केलं पाहिजे. आजकाल खूप रुटीन आहे, काही नाही रे ॲसिडिटी झाली पॅन्टी खाल्ली, काही नाही रे मी तर रोज मल्टीव्हिटॅमिन घेऊनच टाकतो, B कॉम्प्लेक्स घेऊनच टाकतो. तर रोजचं खाणं पण हे योग्य नाही. जेवढं आपण अन्नातून घेता येईल तेवढं योग्य, जेवढ्या आर्टिफिशियल गोष्टी खाऊ तेवढं अयोग्य. ओके. मग जे एखादे व्हेजिटेरियन आहेत समजा, त्यांना मग लोक सांगतात की तुला रे प्रोटीन नाही मिळत तू बाहेरून घे, तुला जर तुझ्या जेवणातून ह्या गोष्टी मिळत तर तू तिकडून घे. मग त्या लोकांनी कसं करायचं? सो अशा वेळी आपण प्रोटीनची केवढी गरज आहे, त्याचं वजन किती त्या व्यक्तीचं, त्या वजनानुसार प्रोटीन इंटेक ठरवावा. आणि वरण आहे, व्हेजिटेरियनमध्ये पण खूप ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये ते प्रोटीन कव्हर होईल. आणि जेवढं उरेल, समजा मला 10-15 ग्रॅम उरतं आहे एवढ्या सगळ्या अन्नामधून, पण मला तेवढं मिळत नाही, मग ॲड करणं ठीक आहे. बरोबर. तर मग ॲड करणंमध्ये अंड घेणं असो, नॉनव्हेज, पण व्हेज असेल तर मग एखादं वे प्रोटीनचं थोडंसं आठवड्यातून 1 किंवा 2, दॅट इज ओके. पण डेली 50 ग्रॅम 100 ग्रॅम्स प्रोटीन खाणं आर्टिफिशियल वरतून,
ते खूप डॅमेजिंग. आता यंग ऑडियन्समध्ये हे खूप दिसतं, म्हणजे त्यांना तर सोशल मीडिया म्हणा किंवा जिमचं कल्चर जे आहे त्यामुळे त्यांना असं वाटतं की अरे हेच बरोबर आहे आणि मला कॉम्पिटिशन लागले ना प्रत्येकाची, की अरे माझ्या मित्राने ही अशी बॉडी बनवली तर मला बनवायची. आणि ते कॉम्पिटिशन पण कशी झाले, लोकांना थांबायचं नाही, सगळं क्विक हवं आहे. बरोबर. म्हणजे रील्सनी सवयच लावले की 15 ते 20 मिनिटामध्येच मला काय ते कन्क्लुजन आहे स्टोरीची ती समजायला पाहिजे. अख्खा 3 तासाचा पिक्चर मला 30 सेकंदात समजायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे ते असं झालंय की लोकांना हेच कम्पेअर करतात की अरे ह्याची जर बॉडी 6 महिन्यात होती तर माझी 3 महिन्यात कशी होईल, माझी 1 महिन्यात कशी होईल. बरोबर. आणि ह्यासाठी तर सगळ्या गोष्टी करतात आणि मग ते ॲट दी एंड डॅमेजिंग राहते. बरोबर. तर तुम्हाला वाटतं की असं हे कॉम्पिटिशनमुळे किंवा जिमच्या म्हणजे बॉडी नक्की किती असावी? लोकांना वाटतं की बाबा माझी बॉडी असावी, माझी बॉडी असावी. पण मी एक इंटरव्ह्यू बघितला होता शाहरुख खानचा, तर तो काय म्हटला होता की आपको किधर फिल्म में जाना है, तुम्हाला कुठे पिक्चरमध्ये जायचं आहे का, तुम्हाला कुठे चांगली बॉडी घेऊन कुठे तुम्हाला स्टंट्स करायचे आहेत का, तुमची ती रिक्वायरमेंटच नाही. आम्ही करतो माहिती आहे आम्हाला, पण ते आम्ही त्या रोलच्या प्रेझेंटेशनसाठीच फक्त करतो, आम्हाला त्याची गरज नाही आहे. तुम्ही जिम करताना तुमच्या माइंडमध्ये असं की मी हे का करतोय. तुम्हाला वाटतं का की बॉडी बनवण्यासाठी गरजेचं आहे की किती बॉडी बनवावी, म्हणजे नक्की हेल्थच्या रिलेटेड? बरोबर आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्या जनरेशनमध्ये हा सध्या आहे, कारण सध्याचे सर्वात इम्पॉर्टंट न्यूज आहे जिम्समध्ये हार्ट अटॅक्स येणं, जिममध्ये कोलॅप्स होणं. कितीतरी आज न्यूज आहे, म्हणजे आपण न्यूजपेपर उघडा, सोशल मीडिया त्याच्यावर आहे की जिममध्ये कोलॅप्स झाला. बरोबर. आणि सगळे तरुण लोक आहेत. हो. सो ते का होतं आहे, जसं तुम्ही जो प्रश्न विचारला तो ह्याच्या संदर्भातच आहे की केवढी बॉडी बनवावी हे महत्त्वाचं. खरं ॲक्च्युली बॉडी बनवण्याची रुटीन लाईफचा काही संबंध नाही की जेवढे मसल्स मास तेवढं चांगलं असं नाही आहे. ते फक्त दिसायला चांगले की हां मोठे मसल्स आहेत, ॲक्च्युअली त्याची गरज आहे का? आज नाहीच आहे, तशी गरज नाहीच आहे. आपण कुठे काय जड उचलतो आहे की ते उचलून जायचं आहे. टू द कॉन्ट्ररी आपण जर बघितलं, एक कन्स्ट्रक्शन साईटवर जर गेलो आपण, आपल्या इथे खूप कन्स्ट्रक्शन्स चालू आहेत पुण्यामध्ये. सो कुठले कन्स्ट्रक्शन साईटवर गेलो तर सगळे खूप लीन आहेत कामगार. बरोबर. आणि सगळ्यांचे मसल्स खूप चांगले आहेत. ओके. कारण त्यांनी ते वजन उचलून त्यांनी ते काम केलं अलॉंग विथ कार्डिओ, कारण की ते उचलून तिकडे जात आहेत, चालत आहेत, 4 मजले चढत आहेत. सो त्यांचे मसल्स आणि त्यांची बॉडी बघा, लीन आणि चांगले मसल्स, डोले शोले नाही आहे की एकदम जाड बरोबर जे बनवायला जातात लोक. सो म्हणजे त्याची गरज नाही आहे. आणि जर वजन उचलायचंच म्हणून मसल्स बनवायचे तर एवढे जाड बनवण्याची गरज तर नाहीच. सो पण जेव्हा हे कॉम्पिटिशन, कॉस्मॅटिक कॉम्पिटिशन येते की मला चांगलं दिसायचं, माझे मसल्स वाढलेले पाहिजे, मग तेव्हा एक्स्ट्रा प्रोटीन इंटेक येतो, मग स्टिरॉइडचे इंजेक्शन घेणं चालू होतं आणि तेव्हा बॉडी तर बनते पण तेव्हा ती पूर्ण वीक होऊन जाते बॉडीमधून. कारण की स्टिरॉइड्स घेणं एक्स्ट्रा, ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स म्हणतात. सो मेनी पीपल विल टेल यू की नाही हे चांगले असतात स्टिरॉइड, ते खराब असतात. असं नाही आहे. स्टिरॉइड्स हे बॉडीसाठी खराब असतात, तर त्यामुळे स्टिरॉइड्सचं घेऊच नाही. एक्स्ट्रा 50 ग्रॅम 100 ग्रॅम प्रोटीन्स पण घेऊ नये. जेवढं ॲडिक्वेट आहे, जेवढे मसल्स बेसिक बिल्ड करायचं तेवढं इनफ आहे. सो कॉम्पिटिशन करू नये. प्रत्येकाची बॉडी ठरलेली आहे, त्यानुसारच डाएट घ्यावं, त्यानुसार बॉडी बनवावी आणि एक लिमिटेड एक्सरसाइज करावी. ओव्हर द टॉप खूप एक्सरसाइज केली, खूप जास्त वजन उचललं, आज खूप अर्धा तास मी हार्ट रेट 200पर्यंत पोहोचवून रनिंग केलं, मग देर इज रिस्क की जीवाला धोका असू शकतो. कारण एवढे मनुष्याची बॉडी अशी बनलेलीच नाही असं करायसाठी. जेव्हा खूप ॲडिशनल होईल तेव्हा पॉसिबल आहे की जीवाचा धोका येतो. सर आता जो आपण जिमचा कन्सेप्ट मांडला तर कदाचित ऑडियन्सला असं वाटू शकते की जिम करणं म्हणजे वाईट आहे, तर मग तुम्हाला काय वाटतं की जिम म्हणजे नक्की काय करावं जिममध्ये? जिम करणं बिलकुल वाईट नाही, जिम करावं. जिम ही एक जागा आहे जिथे जाऊन आपण एक्सरसाइज करू शकतो. सो त्याला तेवढंच बघावं की ही एक व्यायाम करण्याची जागा आहे. त्याच्यामध्ये दुसरं काही खूपच एक्स्ट्रा म्हणजे त्याचं जीवन बनवून घेणं हे जरा अवघड आहेत या गोष्टी. त्यामुळे वेट ट्रेनिंग, कार्डिओ ट्रेनिंग हे मिक्स करून आणि एक ॲडिक्वेट लेवल फॉर आवर एज, फॉर आवर वेट जेवढे आपण करू शकू, जे एक एक्सरसाइज चांगलं होऊन बॉडी चांगली ठेवू शकू तेवढी एक्सरसाइज केलेली योग्य. खूप नको करायला. एखाद्या व्यक्तीला 15 किलो उचलणं योग्य आहे, पण मग त्याला 20, 25, 100, 150, 200 उचलायला लावणं, एवढी प्रोग्रेस झालीच पाहिजे
हे थोडं चुकीचं वाटतं, कारण सगळेजण असं नाही करू शकत. जे हम्म. प्रोफेशनल बॉडी बिल्डर्स आहेत त्यांचं आयुष्य वेगळं आहे, ते हे करू शकतात कारण त्यांचं प्रोफेशन ते आहे. बरोबर. पण आपण ज्या विषयी बोलतोय ते 99% नॉर्मल लोकांविषयी बोलतोय, ज्यांचं बॉडी बिल्डर हे प्रोफेशन नाही. त्यांना आयुष्य चांगलं जगायसाठी एक फिटनेस हवा आहे. बरोबर. त्यांच्यासाठी कार्डिओ, वेट ट्रेनिंग एकत्र, एक सिम्पल बेसिक्स ऑफ एव्हरीथिंग शुड बी गुड इनफ. बरोबर. मग सर हे जिम वगैरे केल्याने तुमची म्हणजे खरंच कॅपॅसिटी वाढते का गोष्टी करण्याची? सो जसं आहे, कधी कधी आपण बघतो काही माझे मित्र आहेत ज्यांनी खूप मोठे मसल्स बनवलेत, पण त्यांचा हात पण वर जात नाही. किंवा त्यांना आपण म्हटलं की 100 मीटर रनिंगमध्ये कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्या, तर ते सुद्धा त्यांना पळलं नाही जाते. मग हे काहीतरी प्रॉब्लेम झाला. एवढी छान बॉडी बनवली पण त्यांचा स्टॅमिनाच नाही राहिला, किंवा एवढी छान बॉडी बनवली पण मोबिलिटीच नाही आहे, तर मग काहीतरी चुकतं आहे. बरोबर. सो एक लिमिटमध्ये करणं योग्य आहे आणि चांगल्या ट्रेनर बरोबर करणं योग्य आहे. बरोबर. डॉक्टरच्या सल्ल्याने पण करावं, जे तुमचे फिजिशियन्स असतील किंवा कार्डिओलॉजिस्ट असतील. सो कुठली जिम जॉईन करायच्या आधी किंवा कुठले ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करायच्या आधी, जसं स्काय डायव्हिंग झालं, स्कुबा डायव्हिंग झालं किंवा मॅरेथॉन रनिंग झालं, त्याच्या आधी एक सिम्पल कार्डियक टेस्ट, हार्ट टेस्ट करून घेतलेलं योग्य. ओके. ही पण महत्त्वाची गोष्ट, म्हणजे हार्डली कोण करत असेल मला तर वाटतं, आणि फार कमी जणांना पण माहिती आहे की असं पण करायला हवं. कारण ॲज अ इंडियन ऑडियन्स आपण फार हेल्थवर तर पैसे खर्च करायला म्हणजे आपल्याला आवडत नाही. इव्हन हेल्थ इन्शुरन्स पण घ्यायला आपल्याला आवडत नाही. असं वाटतं की पैसे वाया जातो वाटतं. तर तो एक प्रॉब्लेम आहे. आणि एक सर हार्टच्या रिलेटेड बऱ्याच वेळा पाहिलं जातं की लोकांना समजतच नाही की मला हार्ट अटॅक आला आहे का मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम नाही. तर तेव्हा तुम्ही काय सांगाल? सो हे दोन्हीमध्ये दुखतं, छातीमध्येच किंवा जळजळतं. तर अशा वेळी काय का, जेव्हा ॲसिडिटी झाली तेव्हा आपण जर 10 मिनटं घरातल्या घरात चालून बघितलं आणि ती ॲसिडिटी वाढली किंवा छातीत दुखणं वाढलं, तर मग आपण म्हणू शकतो हार्ट रिलेटेड आहे. ओके. पण जर आपल्याला असं काही वाटत नाही, एका जागी बसून आत्ताच आपण काहीतरी स्पायसी खाल्लं आणि छातीत दुखतं आहे आणि उलटीसारखं होतं आहे, तर तेव्हा जर आपल्याला असं वाटतं की हे काहीतरी खाल्ल्यामुळे आहे, तर मोस्ट लाईकली हे ॲसिडिटीच आहे. पण ॲसिडिटी आणि हार्ट अटॅक्स हे दोन्ही कधीकधी ओव्हरलॅप होतात. त्यामुळे 100% हे खरं नाही आहे की ॲसिडिटी चाललं म्हणजे ॲसिडिटी झाली आणि चालून बघितलं तर छातीत नाही वाढलं म्हणजे हार्ट अटॅक नाही, असं नसतं. हे ठोकताळ आहे की असं असेल तर नक्की हार्ट रिलेटेड आहे. पण आजकालच्या जगामध्ये ॲसिडिटीचं प्रमाण खूप वाढलं आहे, खूप जास्त. त्यामुळे एक बेसिक, जर असं खूप रात्री 2 वाजता खूप त्रास होतो आहे, छातीत जळजळ होते, तर एकदा बाजूच्या क्लिनिकमध्ये जाऊन किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन एक ECG करून घेतलेलं योग्य आहे. बरोबर. तर म्हणजे आपल्याला एक बेसिक आयडिया येऊन जाते की ओके, दिस इज नॉट रिलेटेड टू हार्ट. कारण हार्टचा प्रॉब्लेम जीव घेणं आहे, ॲसिडिटी जीव घेणी नाही आहे. त्यामुळे खूप फरक पडतो 2 डायग्नोसिसमध्ये. बरोबर. मग जास्त ॲसिडिटी होणं, सतत ॲसिडिटी, हे पण हार्टला डॅमेजिंग आहे का? हो. सतत ॲसिडिटीमुळे होतं काय, पर्सन इज नॉट इन अ स्टेट ऑफ माइंड ज्याच्यामध्ये शांत मन नसतं. ते शांत मन नसलं की मग सगळे आजार येतात. ॲसिडिटीमुळे बघा, एक व्यक्ती ॲसिडिटी झाली ना, कंटिन्यू चिडचिड किंवा अस्वस्थ असतो. बरोबर. सो याचं शेवटी खूप वेळ ॲसिडिटी होणं म्हणजे याचा रिझल्ट शेवटी हार्टवर परिणाम पडतो. कारण तो कंटिन्यू जे अस्वस्थपणा असतो मनामध्ये, त्याच्यामुळे त्रास होणं हे नंतर येतो. डायरेक्ट लिंक नसते, पण इनडायरेक्टली असं लॉंग टर्ममध्ये होऊ शकतं. मला एक जाणून घ्यायचं होतं की मुलींना हार्ट अटॅक कमी येतो का? सो 40 ते 50 वयापर्यंत मुलींना हार्ट अटॅक कमी येतो. ओके. पण त्याच्यानंतर जेव्हा पाळी थांबते तेव्हा सेम आहे. म्हणजे जेवढे पुरुषांना येतो तेवढाच बायकांना हार्ट अटॅक येतो. म्हणजे 50 नंतर समजून घे. 50 पर्यंत जे फिमेल हॉर्मोन्स आहेत ते प्रोटेक्टिव्ह इफेक्ट असतो. ते हार्टला प्रोटेक्ट करतात. सो युजली येत नाही. ओके. पण जर बर्थ कंट्रोल पिल्स खूप घेतल्या तर मग ते हॉर्मोन्स कमी होऊन जातात. मग तेव्हा हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. ओके. म्हणजे जे मुलींची जी सायकल आहे तीच त्यांना प्रोटेक्ट करण्याचं एक प्रकारचं काम करते, आणि जेव्हा ती जाते तेव्हा मग हार्ट रिलेटेड इश्यू होतात. कदाचित त्यामुळं इतर त्यांना प्रॉब्लेम्स पण फेस करू शकतात. बरोबर. मग त्यांनी काय करायला हवं स्त्रियांनी त्या काळामध्ये, जेव्हा पाळी थांबते? बरोबर. फिटनेस हेच महत्त्वाचं. जे आपण आता एवढं बोललो ते सगळ्या पॅरामीटर्स त्यांना अप्लाय होतात. बरोबर. वजन, डाएट, एक्सरसाइज, बरोबर. हे असेल तर त्रास नाही होत.
आणि आपण सर बघतो की डायबिटीजचे पेशंट म्हणजे इंडिया हा डायबिटीजचा हब आहे असं म्हटलं जातं. मग डायबिटीज झालेल्या लोकांना पण हार्टची जास्त ते सेन्सिटिव्ह असतात का? बिलकुल बिलकुल. डायबिटीज इज द नंबर 1 रिस्क फॅक्टर, नंबर 1 किलर आहे. ओके. सो हार्ट अटॅक येईल, पॅरालिसिस होईल, किडनी डिसीज होईल ओके. डायबिटीसमुळे. सो डायबिटीस कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं. आणि असं होतं की खूप डायबिटीस अनकंट्रोल असेल तर सायलेंट हार्ट अटॅक येतो. ओके. म्हणजे हार्ट अटॅक येऊन पण जातो आणि कळत नाही. जर तो मनुष्य जगला तर कळेल की हार्ट हार्ट अटॅक येऊन गेला होता. नाही तर कधी कधी झोपेतच जातात लोक. तर बरोबर. हे युजली कळत नाही, ते डायबिटीसमुळे. ओके. सो डायबिटीस इज इक्वल टू हार्ट प्रॉब्लेम. ओके. सो अजून एक नीट म्हटलं तर अनकंट्रोल डायबिटीस इज इक्वल टू हार्ट प्रॉब्लेम. डायबिटीस कंट्रोल असेल तर काही हरकत नाही. ओके. म्हणजे जास्त एक्सेस झाला तर मग तो त्रास होऊ शकतो. मग हे जे आजार आहेत ते जसे आपण म्हणतो की पास ऑन होतात की लोकांना त्यांच्या जनरेशन मग हार्टचे प्रॉब्लेम पण हे जनरेशन टू जनरेशन पास ऑन होऊ शकतात का? हो हो. माझ्याकडे किती पेशंट्स आहेत असे ज्यांचे वडील, ज्यांचे काका, भाऊ, आजोबा सगळ्यांना हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम. पण सगळे चांगले एक्सरसाइज करतात वगैरे सगळे. मग याच्यामध्ये काय जेनेटिक्स, एखादं असं जीनच खराब आहे किंवा फॅमिली हिस्ट्रीच अशी आहे की त्याच्यामध्ये दे आर प्रोन, त्यांना होईलच असं. बरोबर. मग जेव्हा असं असतं तेव्हा त्यांनी खूप एक्स्ट्रा केअर घेणं महत्त्वाचं आहे. बरोबर. रेग्युलर चेकअप, वजन वाढू न देणं, डायबिटीज शुगर असेल तर कंट्रोल ठेवणं. सो ज्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे बरोबर त्यांनी तर एक्स्ट्रा केअरफुल राहणं गरजेचं आहे. ओके. नक्कीच लोकांनी चेक करायला पाहिजे की आपल्या आजूबाजूला आपल्या काकांना कोणाला हार्ट अटॅक आलेत का, आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच्या हेल्थकडे पण लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे हार्ट अटॅक आल्यावर किती चान्सेस असतात लोकांचे वाचण्याचे? सो हार्ट अटॅक जेव्हा 100 लोकांना येतो तेव्हा 70% लोक आपण म्हणूया 70% लोक हे रिकवर होतात. ओके. युजली 30% लोकांना जीवाचा धोका संभवतो. त्याच्यापैकी 2 ते 3% लोक लगेच दगावतात आणि 4 ते 5% लोक हॉस्पिटलमध्ये आल्यावर तोपर्यंत जेवढं डॅमेज झालं त्या कॉम्प्लिकेशननी दगावू शकतात. सो 20% लोक असे पण आहेत ज्यांनी काही नाही केलं तरी ते ठीक राहू शकतात. ते तर देवाची कृपा आहे. पण युजली 30% लोकांना जीवाचा धोका होतो. 70% लोकांना काही मायनर अटॅक किंवा अशा गोष्टींमुळे चालून जातं. बरोबर. मग आपण जर देवाच्या कृपेत राहिलो तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे हार्ट अटॅक आला तर आपण प्रिव्हेंट केलेलं बरं आहे. तुम्हाला असं वाटतं की सर तुम्ही थोडंसं आपल्या ऑडियन्सला हे सांगा की नक्की ओळखायचं कसं की बाबा आता हार्ट अटॅक येतोय, किंवा असं म्हटलं जातं की थोड्या दिवस आधीच तुम्हाला एक कल्पना आहे, तुमची बॉडी तुम्हाला सांगते की काहीतरी प्रॉब्लेम आहे, हार्ट अटॅक येऊ शकतो. बरोबर. थोड्या दिवसांआधी म्हणजे समजा एक आठवडा ते 10 दिवस असं समजू की अचानक अस्वस्थ वाटणं, चालताना श्वास घ्यायला त्रास सुरू होणं किंवा छातीत दुखायला सुरू होणं. साधारण 2 किलोमीटर आधी मला चालता येत होतं, आता मला या 2 दिवसापासून 2 किलोमीटर चालता येत नाही, मला आधीच दम लागायला लागला. ओके. किंवा मध्ये मध्ये स्वेटिंग होतंय, थोडं फार असं जरा चालल्यावर छातीत दुखतं, छाती भरून येते. असे सिम्पटम्स असले तर हा हार्ट अटॅक असू शकतो. ओके. किंवा सडनली कधीच तुम्ही एक्सपिरियन्स नाही केलाय असं छातीत दुखणं सुरू झालं किंवा ॲसिडिटी सुरू झाली जी कधीच नव्हती झाली, सो हा हार्ट अटॅक असू शकतो. ओके. बरोबर. तो एक लगेच आपण चेक करून घेतलेलं, ECG काढून घेतलेला योग्य असतो. बरोबर. चांगलं सर. आणि मग आता सर ॲट दी एंड ऑफ द पॉडकास्ट मला हे तुम्हाला विचारायचं आहे की आता आपण सगळं जाणून घेतलं, म्हणजे डेली हॅबिट्स काय असावे व्यक्तीच्या, आपण जिमबद्दल बघितलं, म्हणजे ओव्हरऑल लोकांच्या लाईफस्टाईल बद्दल बघितलं, लोक बसून काम करतात त्याचे काय त्रास होऊ शकतात, अगदी जास्तच व्यायाम केल्याने काही प्रॉब्लेम होऊ शकतात ते पाहिलं, आणि त्यात आत्ताच तुम्ही सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हार्ट अटॅक येतोय हे कसं ओळखायचं हे पण सांगितलं. तर आता मला हे सांगा सर की ओव्हरऑल हार्टची हेल्थ ठीक राहण्यासाठी आपण काय करायला हवं? हार्ट हे हेल्दी ठेवण्यासाठी 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. एक आहे व्यायाम करणं, रोज 30 मिनिट व्यायाम. सो तो हार्ट रेट वाढवण्यासाठीचा व्यायाम, म्हणजे फास्ट चालणं असो किंवा रनिंग असो, सायकलिंग असो. दुसरी गोष्ट, आपण काय खातोय हे
लक्षात ठेवून ते बघून खाणं. बरोबर. जेवढं हेल्दी, जेवढं नॅचरल गोष्टी खाऊ तेवढं बॉडीसाठी चांगलं, पचायसाठी चांगलं. आणि तिसरं म्हणजे माइंडफुलनेस, म्हणजे मन शांत ठेवणं. आणि मन शांत ठेवून काम करणं, आनंदी राहून काम करणं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे वेज आहेत. आयदर वी आर डुईंग सम मेडिटेशन, किंवा आपण रिपीटेड हॉलिडेज घेऊ शकतो, फॅमिलीबरोबर वेळ घालवू शकतो, असं ज्याच्यामुळे मन शांत राहील. बरोबर. सो अशा 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या, ज्याच्यामुळे हृदय हे हेल्दी राहील आणि आपल्याला आयुष्यभरासाठी हे हृदय हेल्दी ठेवायला मदत करते. ओके, चांगलं एक्सप्लेनेशन दिलं सर तुम्ही. आणि पुन्हा एकदा सर धन्यवाद, तुम्ही आपल्या चॅनलवर आलात आणि लोकांना गाईड केलं. हा खरंच खूप इम्पॉर्टंट टॉपिक होता आणि कदाचित लोकांचा जीव वाचवणारा हा टॉपिक होता, त्यामुळं तो महत्त्वाचा होता. इतर कंटेंट तर माहितीपूर्वक असतात, काहीतरी लोकांना नॉलेज मिळतं, काहीतरी त्यांना हिस्टॉरिक माहिती मिळते किंवा एंटरटेनमेंट मिळतं. पण हा जो एखाद्याचा जीव वाचवतोय तो कदाचित ते कंटेंट बघण्यासाठी त्यांना वाचू शकतो. बरोबर. म्हणून हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक होता. त्याबद्दल तुमचं धन्यवाद. धन्यवाद. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल तेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील आणि चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त ती मराठी पॉडकास्टवर.